तिन्ही पक्षांमध्ये प्रचारात समन्वय दिसला। कोणीही टीका टिप्पणी केलेली नाही किंवा अगदी म्हणायचं गेलं तर लूज बॉल्स कोणीही दिले नाहीत या प्रचाराच्या दरम्यान। त्याच्यामुळे त्याचा एक मोठा फायदा झाला। काम करणारं सरकार अशी प्रतिमा सर्वसामान्यांमध्ये तयार केली, त्याचा फायदा त्यांना मतांच्या स्वरूपात बघायला मिळाला। तो कन्व्हर्जन रेट तिकडे बघायला मिळाला आणि त्याच्यामुळे भाजप 127, शिंदेची शिवसेना 56 आणि अजित पवार 38 अशी आकडेवारी समोर येते। महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीचा जागा वाटप आणि उमेदवारीचा गोंधळ जो आहे तो कमी झालेला होता आणि त्याचा देखील फायदा झालेला बघायला मिळाला। आणखी एक महत्त्वाचे अपडेट, भाजपचे राजेश पाडवी शहाद्यातून विजयी झालेत। अंधेरी पूर्वमधून शिवसेनेचे मुरजी पटेल विजयी झालेत। ऋतुजा लाटकर त्यांच्या विरोधात होत्या, तर भाजपचे राजेश पाडवी शहाद्यातून विजयी झालेत। अंधेरी पूर्वमधून शिवसेनेचे मुरजी पटेल विजयी झालेत। पोटनिवडणुकीमध्ये मुरजी पटेल इच्छुक होते पण त्यांना उमेदवारी मागे घ्यावी लागलेली होती, पण पुन्हा एकदा त्यांना विधानसभेला संधी मिळाली आणि ते मुरजी पटेल अंधेरी पूर्वमधून विजयी झालेत। ऋतुजा लटके त्यांच्या विरोधात होत्या, तिथे विद्यमान आमदारांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागलेली होती, तर भाजपचे राजेश पाडवी शहाद्यामधून विजयी झाल्याचं सध्या आपल्याला दिसतंय। भाजप 127 जागांवर आघाडीवर, शिंदे सेना 56, अजित पवार गट 38, काँग्रेस 20, ठाकरे सेना 19, शरद पवार 18, मनसे वंचित 0वर, तर इतर पक्ष 10 जागांवर आघाडीवर आहेत। विजयाचा जल्लोष, विजयाचा गुलाल सध्या महायुतीचे कार्यकर्ते उधळताना दिसतायत। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रोषणाई करण्यात येते, आनंदोत्सव होतोय, तर अंधेरी पूर्वमधनं शिवसेनेचे इकडे मुरजी पटेल जिंकल्याची बातमी समोर येते। ठिकठिकाणी असे फटाके फोडले जात आहेत आणि त्यासोबतच आनंदोत्सव होतोय, कारण भाजपचा परफॉर्मन्स, महायुतीचा परफॉर्मन्स, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर रोषणाई आणि जल्लोषाची तयारी करण्यात येते। त्यामुळे भाजपचं कार्यालय असेल किंवा मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असेल, सगळीकडे जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे, कारण का न भूतो न भविष्यती असं यश महायुतीला या निवडणुकांमध्ये मिळालेलं आहे। लोकसभेमध्ये काहीसा पराभव पाहायला मिळाला होता महायुतीचा आणि त्यानंतर तोच पॅटर्न विधानसभेमध्ये